तुकरटवाडी म्हटल्यानंतर तर मनोरंजन आलं. केतकी माटेगावकर इथे बसलेली आहे आणि केतकीचा एक सिनेमा खूप गाजला, टाइमपास. टीपी 2 पण नंतर आला. तर तुझा होता टीपी, यांनी बनवलेला पीटी. आता ते पीटी म्हणजे उलट झालं ना, तर तसंच काहीतरी त्याच्यात उलट तुम्हाला बघायला मिळणार आहे. बऱ्याच उलट्या सुलट्या गोष्टी बघायला मिळतील. यांचा टीपी होता, आमचा आहे पीटी. बघूयात मग आता पीटी मध्ये काय घडणार आहे. खरं तर पीटीमध्ये केतकी आपल्याला दिसली होती एका वेगळ्या रूपात. आमच्याकडे सुद्धा आहे केतकी. बघूयात मग आता ही प्राजू कशी आहे. डोकरे प्राजू, शाला आली ना. चल लवकर, शाला आली. शाला आली? हा. मग काय झालं एवढं कोकलते कशाला? अगं मग काय मग इसरली? अगं परीक्षेचा निकाल. हा अरे छोड ना, काय रे परीक्षा काहीतरी घडलं पाहिजे ना आयुष्यात. आता परीक्षेचा निकाल आहे, काय घडणार आयुष्यात? अरे काहीतरी नवीन घडलं पाहिजे आपल्या आयुष्यात. पेपर काय रोजच असतात ना. म्हणून म्हणतो प्राजू, तुझ्या आयुष्यात टाइमपास कर. तू तुझ्या आयुष्यात टाइमपास कर आधी. डोकरे सरळ सांग ना, मी काय करू? हे डोकरे प्राजू, मला कळलं त्याला काय म्हणायचंय. तुझ्या आयुष्यात ना लव नावाचा टाइमपास झाला पाहिजे. पण मला सांग, असा टाइमपास मला गावणार कुठं? ए काय तुझं नाव सांगे ना मी. फुटाने खाते आणि ती शिट्या वाजवतेस. चल आता मला जाऊ दे घरी. मी वेळेवर घरी गेलो नाही ना तर बाबा माझी वाट बघतात. चला जाऊ दे मला बाबा. आपल्याला काय टेन्शन. आई ग, वा वा वा. सागर कारंडे. मस्त मस्त. मला लवशिप देशील? बरीचशी झाली. बाबा प्राजू हसला म्हणजे फसला. हात लावला त्याला तर पळून गेला रे. तुझं काम झालं प्राजू, तुझं काम झालं. त्यांनी तुला लवशिप दिली म्हणजे आता तुझी लव्ह स्टोरी सुरू. याचा अर्थ प्राजू, तुला वेड लागलं प्रेमाचे. आपण आपल्या कामाला लागू. कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत मी वेफर टाकतो. काय वेफर पेपर टाकतात माणसं? पेपर नाही वेफरच. का? चाकणा म्हणून. हो. आज एका नवीन घरी जायला हवे. बघूया कुठलं घर. अरे आलं. हे बघा हेच ते घर. कडी वाजवू नये, पेपर फटीतून टाकणे. पेपर
माझ्याकडे तर वेफरच. आता हे कसं टाकायचं फटीतून? कोण आहे रे? कोण आहेस तू? आणि दाराची करी का वाजवली? का वाजवली करी? करी? दाराची करी का वाजवली? हा, कडी कडी. ती भातावरची, ही दाराची करी का वाजवलीस? हा? जाऊ द्या नया है वह. अरे कौन नया है वह, नया है वह? तुम कहीं बोल रहा, मैं कहीं बोल रहा, है कहीं हर बरसता, वर का रास्ता, बर का रास्ता, कहीं बोल रहा हसता बसता. कहीं बरोबर असता. तुम्ही परब आहात, अरब नाही. परब परब. अरे कहीं तुझी भाषा, कहीं तुझे कपडे, कहा तुझा अवतार, का काम होत तुझं? आ? हे बटाट्याच्या काचऱ्या टाकावयास आलो होतो. काय भाषा आहे रे ही? टाक्या व्याव्यास आला होता. बटाट्याच्या काचऱ्या. बटाट्याचा कचरा माझ्या दारात टाकायला आला होता तू. अरे भाऊ, अरे कचरा माझ्या दारात टाकायला आलास का रे? कचरा नाही हो, काचऱ्या. हे बघ, आता उद्यापासून येशील तेव्हा ही दाराची करी, हा, ही वाजवायची नाही. कळलं? कळलं नक्की? बर. अग पारजू, अच्छा असला पारजू, आईलीस? याच्या बिलाचं बघ काय ते. चल घरात कोण नाही चल. पारजू, मी जरा जाऊन येतो बाजारात. ओके. अच्छा असला हाच लोचा होतो बाजारात आल्यावर. रिक्षाचा प्रॉब्लेम. कुठे जायचे आहे? म्हणा काय म्हणू? भाषा. आई ग. म्हणा म्हणा. हा तेच काय म्हणू सांगा. अरे म्हणा म्हणा. तेच काय म्हणू सांगा ना मला. अरे म्हणा म्हणजे मिनी सौता. अरे काय डोक्याची वाट लावता. काय आहे? कोण आहे मी माहितीये का? कोण आहात तुम्ही? लेले. तेच विचारतो कुठे जावयाचे आहे. जावयाचंच बघतोय. मुलगी आहे माझी, जरा जावई मिळालं तर बरं होईल एखादा. अहो मी तुम्हाला विचारतो तुम्हाला कुठे जायचंय. तुम्ही मुलगी जावाई काय घेऊन बसला? ते जावयाचंच बघतोय. छान मुलगी आहे माझी. कुठला पोरगा आहे का तुमच्या ओळखीत? आणि म्हणजे माझा मुलगा आहे लग्नाचा. आणि काय आहे, माझ्या नंतर ह्या बिझनेसचा तोच मालक असणार आहे. काय रिक्षाला बिझनेस म्हणताय? मी मराठी, झी मराठी.